प्रभाग क्रमांक 26 मध्ये आलेलो आहे। 26 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची संधी आहेत। याच निमित्ताने आज आपल्यासोबत एक सुशिक्षित असे उमेदवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं त्या इच्छुक आहेत। आपल्यासोबत बंगुरे पाटील सुद्धा आहेत। काय सांगाल, आज 26 मधला आपण उमेदवार आहात? खूप छान वाटतंय मला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्या पत्नीला उमेदवार दिली, त्याच्याबद्दल मी दादाचे आणि फिरोजभाई पटेल आणि सतीश भाऊ चव्हाण, अभिषेक देशमुख यांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो। आणि मला जी संधी दिली त्या संधीचं सोनं मी निश्चितच या प्रभागामध्ये करणार आहे। आता सध्या तुम्ही प्रभागात फिरतायत, काय काय विकास करण्याची संधी तुम्हाला दिसते? या ठिकाणी रस्त्याच्या समस्या आहेत, या ठिकाणी ड्रेनेजच्या समस्या आहेत, या ठिकाणी विजेच्या समस्या आहेत, या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही, या ठिकाणी मनपाची शाळा नाही, या ठिकाणी स्मशानभूमी नाही, या ठिकाणी गुंठेवारीचा मुद्दा हा प्रलंबित आहे। या ठिकाणी आता तुम्ही एक महिला म्हणून सर्व मतदारसंघात फिरतात, महिलांच्या काय काय समस्या तुम्हाला दिसत आहेत? म्हणजे महिला असं बोलत आहेत की आम्हाला अंगणवाडी पाहिजे। ओके. अंगणवाडी, अजून बालसंस्कार केंद्र, अजून भाजी मंडी, अजून क्रीडा मैदान, असा वगैरे वगैरे समस्या आहेत। अजून तर त्यांना जास्त करून तर गुंठेवारी, पाणी ह्या समस्या जास्त आहेत। आज लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे आलेले आहेत, काय सांगाल तुम्ही? महिलांना पैसे सुद्धा मिळाले आहेत। ज्याप्रमाणे तुम्ही लाडक्या भावाच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्याचप्रमाणे मी पण एक लाडकी बहीण आहे। तर तुम्ही जसं की तुम्ही आता मी लाडकी बहीण असल्यामुळे लाडक्या बहिणीला येणाऱ्या 15 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि भरघोस मताने विजयी करा। तसेच आमचे 4 जे उमेदवार आहे ते पण त्यांना पण सोबत चलून घेऊन चला। निश्चितच। काय सांगाल, आज पैसे सुद्धा आलेले आहेत? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आणली। त्यांनी काल आज काही 3000 रुपये पाठीमागचा आज हप्ता पडलेला आहे। तरी लाडक्या बहिणीला एवढंच आवाहन करतो की दादाचा वादा एकच, दादा अजितदादा, याप्रमाणे दादा जे बोलतात ते करतात, त्याप्रमाणे त्यांनी 3000 रुपये बहिणीच्या खात्यावर टाकलेले आहेत। मी एवढंच आव्हान आमच्या माता बहिणींना करतो की आमच्या जे उमेदवार आहेत, 4 उमेदवार, फिरोजभाई पटेल, नीता गायकवाड, त्यानंतर आमचे विठ्ठलदादा काळे आणि माझी पत्नी सोनिता बाळासाहेब बंगुरे पाटील यांना प्रचंड बहुमताने 15 तारखेला घड्याळ्या चिन्हावर मतदान करून भरभरून शुभेच्छा। आता सध्या निवडणुकीचा प्रचार आता संपणारच आहे, जनतेला काय आव्हान कराल? ही जनतेला एवढंच आवाहन करल की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आमच्यावर विश्वास ठेवून जे आम्हाला उमेदवारी दिली, त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे जे काही विकासाचे कामे थकीत आहेत ते पूर्ण करू। त्यासाठी माझ्या माता भगिनींनो, नागरिकांनो, तुम्हाला मी एवढंच आवाहन करते की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे 4 उमेदवार आहे त्यांना तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि भरघोस मताने विजयी करा, एवढंच बोलते मी। तुम्ही काय सांगा जनतेला आव्हान करा? जनतेला एवढंच आवाहन करतो की माझे मायबाप जनता माझ्यासोबत पहिलेपासून आहे, त्यांच्यासोबत सुखदुःखामध्ये मी आहे आणि ती माझ्यासोबत कायम राहणार आहे। मी एवढंच आवाहन करतो त्यांना की येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही घरामधून बाहेर पडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फिरोजभाई पटेल, नीता गायकवाड, विठ्ठलदादा काळे आणि माझी पत्नी सोनिता बाळासाहेब बंगुरे पाटील यांना प्रचंड मताने विजय करा। आपण 16 तारखेला गुलाल तुमच्या साक्षीनं या ठिकाणी हे करू। निश्चित आपण बघतोय प्रभाग क्रमांक 26 मध्ये विकासाच्या मोठ्या प्रमाणात संधी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एक सुशिक्षित अशी महिला उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने दिलेला आहे। निश्चितच येणाऱ्या काळात महिलांचा प्रश्न त्या निश्चित सोडवतील अशी अपेक्षा व्यक्त करूया।